ब्रेकनंतर तुमचं स्वागत। बातमी आहे चपई नृत्य स्पर्धेची। दोडामार्ग झरेबांबर धनगरवाडी येथील विठोबा भजन मंडळाने आयोजित केलेल्या खुल्या चपई नृत्य स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। लोककला, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन या चपई नृत्यातून रसिकांना घडले। दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर धनगरवाडी येथे चपई नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। डोक्यावर पागोटे, अंगात घोळदार पांढरा झगा किंवा जाकीट, पंचा आणि पागोटे असा पारंपरिक पेहराव, खांद्यावर घोंगडे, हातात काठी घेतलेले, पायात वाके घातलेले नृत्य स्पर्धक ढोल, थाळा, डफ, घुमट यांच्या नादावर नाचताना हातात झग्याचा सोगा नाहीतर घोंगडे आणि काठी घेऊन लयबद्ध उड्या मारताना थिरकताना पाहताना रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले नसते तरच नवल। धनगर समाजाचे पारंपरिक चपई नृत्य हा त्यांच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू। नृत्यापूर्वी देवदेवतांची आराधना करण्याची त्यांची प्रथा, त्या प्रथा आणि परंपरांचे दर्शन चपई नृत्य स्पर्धेदरम्यान स्पर्धक संघांनी रसिकांना घडविले। शेकडो प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि त्या गर्दीला थक्क करून सोडण्याची क्षमता बाळगणारा एक एक संघ खरंच अप्रतिम। झरेबांबर धनगरवाडी येथील धनगर समाज बांधवांच्या समाज मंदिरासमोरील रंगमंचावर स्पर्धा झाल्या। स्पर्धेत गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील संघ सहभागी झाले होते। स्पर्धेत 15 संघांनी सहभाग घेतला होता। चंदगड येथील जगमठी येथून आलेल्या संघाने प्रथम, सावंतवाडी तालुक्यातील वडखोल तुळस येथील संघाने द्वितीय, तर सावंतवाडी नेमळे येथील संघाने तृतीय क्रमांक पटकावला। वेंगुर्ल्यातील परुळे, दिसोली, गोवा येथील लाखेरी व दोडामार्ग मणेरी संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले। चौकुळ संघाला उत्कृष्ट वादकाचा पुरस्कार मिळाला। शिवाय उपस्थित रसिक प्रेक्षकांकडून सर्व संघांना रोख रकमांच्या बक्षिसांचा वर्षावही झाला। पंच म्हणून RD जंगले, गंगाराम कोकरे, एकनाथ जानकर, रामचंद्र झोरे, संतोष बोडके यांनी काम पाहिले। धनगर समाज मंडळाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जंगले, पत्रकार आणि सचिव लखू खरवत आणि विठोबा भजन मंडळ, नवयुवक मंडळ आणि स्थानिक धनगर समाज बांधवांनी चपई नृत्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। या स्पर्धेसाठी सूत्रसंचालन जनार्दन पाटील यांनी केले। प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग।